नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पोलीस भरती 2024चं जे वेळापत्रक आहे, त्याच्यानंतरनं ग्राउंड आहे, त्याच्यानंतर लेखी परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर किती पदं भरली जाणार याची सगळ्यांची माहितीसाठी एक प्रसिद्ध झालेलं आर्टिकल आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. हे सकाळमध्ये जे प्रसिद्ध झालेलं आर्टिकल आहे, त्याची लिंक तुम्हाला देऊन देईल मी. तुम्हीही वाचू शकता. ही जी जाहिरात आहे, ती बघू शकता 17,000 पोलिसांची जी जाहिरात आहे 17,741 पदांकरता जी जाहिरात येणार आहे. तर ती जाहिरात जी येणार आहे ती काय करणार आहे, की बघा आचारसंहिता जर पाहिलं तर हे ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात आहे. तर त्यामुळे काय काय ही जाहिरात आहे ती पुढच्या आठवड्यातच येणार आहे. आणि त्याच्यानंतरनं जून-जुलैपर्यंत काय करणार आहे, की भरतीचे पूर्ण नियोजन करण्यात येणार आहे. आता तुम्ही बघू शकता ही जाहिरात आहे. तर ही जाहिरातीसाठी राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एस-आर-पी-एफ त्याच्यानंतरनं तुरुंग प्रशासन आणि पोलीस खात्यातील 17,000 पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि उन्हाळा संपल्यानंतर भरतीला सुरुवात होणार आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता की यांनी सांगितलेलं आहे की ही जाहिरात म्हणजे पुढील आठवड्यात काहीतरी ही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ओके. जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि जून-जुलैमध्ये भरतीला काय करायचं की सुरू होणार आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघू शकता की यांनी थोडीशी माहिती दिलेली आहे की राज्यात विशेषतः प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली आहे. गुन्हेगारीत देखील वाढ होत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत असतानाची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाच्या नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार. शहरात आणि जिल्ह्याचा विस्तार झाल्याने सोलापूरसह राज्यातील पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार काय केले की जे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वच्छनिवृत्ती अशा कारणामुळे पदे रिक्त झाली आहेत आणि त्यासाठीच काय करणार की ही पदभरती होणार आहे. आता मागच्या वर्षी 18,000 पदभरती झाली होती. त्याच्यानुसार काय केलं होतं की 6,000 जे नवीन जॉइनिंग झालेले आहेत त्यांचे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन भरती झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. म्हणजे यांचं प्रशिक्षण सुरू त्यांचं कधी होणार? आता बघा, कोणते पद आहेत ते? जेल शिपाईसाठी 1,900 पद आहेत. त्याच्यानंतर एस-आर-पी-एफसाठी 18,000 4,800 आहेत. पोलीस शिपाईसाठी 10,300 पदं असणार आहेत. टोटल 17,000 प्लस पदं असणार आहेत. ओके. आता हे रफ आकडा आहे. 17,400 समथिंग आहे आकडा. त्याच्यानंतरनं बघा, की ही जी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, ती 26 फेब्रुवारीपासून 6 जे हे आहेत उमेदवार 6,000 त्यांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर बघा त्यांचं प्रशिक्षण होणार राज्यातील 10 प्रशिक्षण केंद्रावरती पूर्ण झाले असून आता नवीन जे आहेत त्यांचं 6,000चं होणार आहे. त्याच्यानंतर 8 दिवसात ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि जून-जुलैमध्ये एकाच वेळी त्यांची परीक्षा होणार आहे. पहिल्यांदा मैदानी होणार आहे, पहिल्यांदा ग्राउंड होणार आहे, त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि उन्हाळ्यामुळे काय की मैदानी परीक्षा ही जून-जुलैमध्ये घेतली जाणार आहे याची हे आहे. ठीक आहे आणि ही जाहिरात जी आहे, ती जाहिरात कधी होणार आहे? पुढच्या आठवड्यातच येणार आहे ही जाहिरात. ओके. तर ही माहिती होती. तर पुढच्या आठवड्यात कोणत्याही वेळी ही जाहिरात येऊ शकतो. तर तयारीला लागा मित्रांनो आणि तुमचे जे पोलीसमध्ये जॉइन करायचे जे स्वप्न आहे ते काय करायचं ते लवकरात लवकर पूर्ण करा आणि एवढी मोठी जाहिरात परत येणार नाही. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.